सो हॅलो एव्हरीवन, आज आपण JEE-PYQ मुव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम याच्यामध्ये आलेला क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं ते बघू आपण. जेवढं सिम्पल मेथडनी सॉल्व्ह करता येईल ते ट्राय करूया. तर याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, एक सिमेट्रिकल स्टार, बरोबर आहे, वायरनी एक सिमेट्रिकल स्टार तयार केलेला आहे, ज्याची हाईट तुम्हाला दिली आहे, म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जे डिस्टन्स दिलेलं आहे दॅट इज गिवन ॲज 4a. आता तुम्हाला काय विचारलं की ह्या प्रत्येक पार्ट मधनं जो करंट फ्लो होत आहे त्याच्यामुळं या स्टारच्या सेंटरमध्ये किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल, असा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की कुठल्याही वायरमधनं जर एखादा मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप जर पास होत असेल तर आपल्याला माहिती आहे की समजा फॉर एक्झाम्पल ही वायर, ह्या वायरमधनं जर करंट फ्लो होत असेल तर या डायरेक्शनने आपण कर्ल फिंगर्सने काय करत असतो, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करत, फील्डची डायरेक्शन आपल्याला कळत असते. तर आता हा फ्लो असा आहे म्हणल्यानंतर जर समजा आपण कर्ल फिंगर्स इंडिकेट केले तर करंट विच इज कमिंग आउटवर्ड्स, बरोबर आहे, म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड कमिंग आउटवर्ड्स. सिमिलरली इथं पण जर कर्ल फिंगर्स जर आपण इंडिकेट केले, म्हणजे ह्या वायरमधनं जर समजा कर्ल फिंगर आपण इंडिकेट केलं तर ह्या साईडने काय मॅग्नेटिक फील्ड जे आहेत आपल्या थम्स काय होतात, कमिंग आउटवर्ड डायरेक्शनने मूव्ह होतात. त्यामुळं मॅग्नेटिक फील्ड प्रत्येक पार्टमुळे जे होणार ते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असणार, कुठलाही तुम्ही जर पार्ट मध्ये बघायला गेला तर इथून जर आपण कर्ल इंडिकेट केले तर मॅग्नेटिक फील्ड विच इज कमिंग आउटवर्ड, म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड डायरेक्शन इज आउटवर्ड्स, अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये डेव्हलप होते. असं सगळ्यांची मिळून इथं मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, ऑब्व्हियसली सगळ्यांमुळे कमिंग आउटवर्ड्स असं, त्यामुळं प्रत्येक पार्टमुळे जी काय मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे दॅट इज टू बी ॲडेड टू फाइंड दी बी नेट, म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं नेट जर फाइंड आउट करायचं असेल सगळ्याची तुम्हाला ॲडिशन करावं लागेल. आता इथं इझी कशामुळे होतोय क्वेश्चन, कारण हे सगळं सिमेट्रिकल आहे, म्हणजे एक पार्टमुळे जर डेव्हलप झाले किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते हे जर कळलं तर तेवढीच मॅग्नेटिक फील्ड सगळ्यांची मिळून होणार आहे. मग आता करायचं कसं, ह्याच्यामध्ये चॅलेंज काय आहे तर हे कम्प्लीट वायर नाही. हे बघा, फॉर एक्झाम्पल हा स्टार आहे तर हे इट इज मेड अप ऑफ 2 ट्रायंगल्स. हा कम्प्लीट ट्रायंगल आपण कन्सिडर करा, हा ट्रायंगल नंबर 1, आणि दुसरा हा एक ट्रायंगल आपण कन्सिडर करतो. आता एका ट्रायंगलला साईड 3, अशा पद्धतीने 6 साईड्स आहेत, बरोबर आहे. त्यामुळे टोटल 6 वायर्स जर डेव्हलप झाले तर पहिली स्टेप आपली काय असणार आहे, एका वायरमुळे किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतो मल्टिप्लाइड बाय 6, कारण का टोटल नंबर ऑफ वायर्स आर 6. पण हा पोर्शन, आता समजा ही जर वायर कन्सिडर केली तुम्ही ए बी, तर या ए बी मधला हा पोर्शन कट केलेला आहे त्यांनी, कारण इथं कंटिन्युएशन नाही, इथं कंटिन्युटी ब्रेक झालेली आहे, बरोबर आहे. असे किती पार्ट आहेत, 1 2, म्हणजे प्रत्येक साईडला काही पोर्शन कट केलाय, 6 साईड आहेत म्हणजे 6 पोर्शन त्यांनी कट केलेले आहेत. म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड जे आपण कॅल्क्युलेट केलं होतं कम्प्लीट वायर कन्सिडर करून, त्यातनं हे कट पोर्शनचे पण मॅग्नेटिक फील्ड मायनस करावं लागते. कारण सुरुवातीला आपण अज्युम करतोय की वायर कम्प्लीट आहे, फुल आहे, आणि त्यानुसार मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करणार आहे आपण. पण ऍक्च्युली हा पोर्शन रिमूव्ह केलेला आहे, असे 6 पोर्शन रिमूव्ह केले, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू 6 दोज पोर्शन्स, म्हणजे वायरचा एक तुकडा, म्हणजे तेवढ्या लेंथची वायर, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दॅट स्मॉल लेंथ वायर, ते आपल्याला काय करायचे, मायनस करायचे. ना असे किती स्मॉल पोर्शन आहेत वायरचे, 6 आहेत, त्यामुळे 6 इंटू करायचे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सिमेट्री दिल्यामुळे बरंच काम सोपं झालेलं आहे. आता बघा, हे 2 ट्रायंगल्स आहेत त्याच्यामुळे हा स्टार बनलेला आहे. सिमेट्रिकल स्टार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा हे दोन्ही ट्रायंगल काय असतील, इक्विलॅटरल असतील. आता आपल्याला माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे प्रत्येक अँगल कितीचा झाला, 60 डिग्रीचा झाला. आता हे झालं 60 डिग्री, प्रत्येक अँगल काय झाला 60 डिग्रीचा. आता आपण असे अज्युम करू की हे पोर्शन आपल्याला कन्सिडर करायचं, बरोबर. आता ही लाईन काय असणार आहे, ही हाईट झाली, बरोबर आहे. हा जर एक पार्ट कन्सिडर करायचा झाला तर टोटल किती आहे, 4a. हा आहे सेंटर, म्हणजे 2 इक्वल पार्ट जर कन्सिडर करायचे तर त्याची हाईट किती झाली, 2a झाली. म्हणजे अगेन हा जर कन्सिडर करायचा झाला, हा पोर्शन सिमिलरली एवढी हाईट आणि एवढी हाईट असं मिळून 4a डिवाइड झालेलं आहे. तर प्रत्येक पोर्शनची हाईट किती झाली तुमची, एव्हरी पार्ट इज हॅव्हिंग हाईट इक्वल टू a. आता काय करायचं आपल्याला, हा पॉइंट जॉईन करून घ्या, बरोबर आहे. आता एक वायरचा पोर्शन कन्सिडर करा विच इज ए बी, बरोबर.
आणि याच्यावरनं लेट अस सपोज सुरुवातीला की ही जी लेंथ आहे ही कंटिन्यू आहे. सुरुवातीला AB मुळे किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाला, असे टोटल 6 नंबर ऑफ वायर्स मायनस त्यातनं आपण ह्या कट पोर्शनमुळे किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाला तेवढं ते आपण मायनस केलं की तुम्हाला बी नेट मिळणार आहे. बरोबर आहे. आता आपण काय केलेलं आहे, ह्या पॉईंट पासून इथं 90 डिग्री टाकलेलं आहे. बरोबर आहे, हे 90 डिग्री आहे. आपल्याला माहित आहे की ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतची हाईट किती आहे ए, तर मग इथं पण सिमिलरली किती असणार आहे, ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंटचे डिस्टन्स असणार आहे ए. सिमिलरली हे पण डिस्टन्स किती असणार आहे, ए असणार आहे. बरोबर. आता हा जर ट्रायंगल कन्सिडर करायचा तर फुल 60 होता, इथून आपण बायसेक्टर काढलेला आहे म्हणजे हा इच अँगल इज 30 डिग्री, म्हणजे हा अँगल कितीचा झाला, 30 डिग्री झाला, हा अँगल झाला 30 डिग्री. आता इथून आपण काय केलेलं आहे, ह्या AB लेंथ या AB वायरवरती इथून परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, तर हा पोर्शन कन्सिडर करायचा. लेट अस सपोज दिस O, म्हणजे याला आपण नाव देऊ X, AXO. हा जर ट्रायंगल कन्सिडर करायचा तर हा 30 झाला बायसेक्टरमुळं, हा 90 आहे, तर हा किती असायला पाहिजे, 60 असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि हा पण किती असायला पाहिजे, 60 डिग्री असायला पाहिजे. बरोबर. काय केलं आपण, या O पासून A आणि B याला जॉईन करून घेतलंय, तर परपेंडिक्युलर हा पॉईंट म्हणजे हा झाला 60, या परपेंडिक्युलर पासून ह्या पॉईंट पर्यंतचा जो अँगल आहे तो झाला 60. बरोबर आहे. मग आता AB मुळे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू AB कसं म्हणतात आपल्याला, म्यू नॉट अपॉन 4 पाय I अपॉन डिस्टन्स किती आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स हे AB आहे, आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण किती कॅल्क्युलेट केलं होतं, तर A कॅल्क्युलेट केलं होतं. सो I अपॉन A इंटू साइन φ1 प्लस साइन φ2. φ1 φ2 काय आहे, या परपेंडिक्युलर पासून किती अँगल B चा बनलेला आहे, या परपेंडिक्युलर पासून किती अँगल A चा बनलेला आहे. बरोबर. किती बनलाय, इकडून 60 बनलाय आणि इकडून 60 बनलाय. सो म्यू नॉट अपॉन 4 पाय I अपॉन A साइन 60 प्लस साइन 60. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे, दॅट इज √3/2. सो म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू I अपॉन A 2 टाइम्स √3/2. 2 गेलं. सो हे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू AB झालं, किती झाला, √3 टाइम्स म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू I अपॉन A. असं एका लेंथ मुळे झालं, एका वायर मुळे झालं. असे टोटल किती आहेत, 6 आहेत. त्यामुळं 6 वायर्स मुळे किती होणार आहे, हे झालं तुमचं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू AB. बरोबर. आता फॉर 6 वायर्स त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, दॅट विल बी इक्वल टू 6√3 इंटू म्यू नॉट बाय 4 पाय इंटू I अपॉन A. बरोबर आहे. इथं आपण साईडला लिहून ठेवू आपण किती आलं, 6√3 इंटू म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू I अपॉन A. हे कशामुळे आलं मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा आपण वायर फुल आहे असं कन्सिडर केलं, कम्प्लीट वायर आहे असं कन्सिडर केलंय, पण ऍक्च्युली एवढं पोर्शन कट केलेलं आहे वायर मधनं. बरोबर आहे. असं प्रत्येक साइड मधनं केलेलं आहे, टोटल साइड 6 आहेत, प्रत्येक साइड मधनं काही पोर्शन कट केलं, म्हणजे स्मॉल लेंथ वायर तुम्हाला कन्सिडर करावं लागेल जी कट झालेली आहे. असे किती आहेत, असे 6 आहेत. मग त्या स्मॉल लेंथ वायरमुळे किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं हे याच पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. सध्याला फुल लेंथ मुळे किती झालेलं आहे, 6√3 म्यू नॉट अपॉन 4 पाय I अपॉन A एवढं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होत आहे. आता आपण काय करायचंय, हा पोर्शन कन्सिडर करायचा. बरोबर. आता हा पोर्शन कन्सिडर केल्यानंतर अगेन याला तुम्हाला काय करावं लागेल, लेंथ कन्सिडर करावं लागेल. बरोबर आहे. तर हे किती होईल, अगेन हे कम्प्लीट 60 आहे, सिमेट्री आहे, त्यामुळं हा पोर्शन हे 30 हे 30 हे 30 हे 30, म्हणजे याला जर समजा आपण नाव दिलं P आणि याला जर समजा आपण नाव दिलं Q, सो P Q ही शॉर्ट लाईन आहे जी कट झालेली आहे. बरोबर आहे. आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे तुमचं. बरोबर आहे. तर
तर हा अँगल कितीचा झालेला आहे तुमचा, बघा हा कम्प्लीट 60 आहे, त्यातनं हे डिवाइड झालेलं आहे, म्हणजे हा अँगल झाला 30 आणि हा पण अँगल झाला 30, कारण हा इथून इथपर्यंत 60 आहे, तर हा 30 असणार आहे, तर हे असणार आहे 30 डिग्री आणि हे असणार आहे 30 डिग्री, बरोबर आहे. आता याच्यामुळं आपण ॲझ्युम केलं होतं की हे कम्प्लीट आहे, बरोबर, आणि फुल मध्ये कन्सिडर केलं होतं, हे मायनस करावं लागेल. तर ते तुम्ही कसं करणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स तेच आहे जे अगोदर होतं, दॅट इज ए. मग ते काय असणार आहे तुमचं बी डॅश, बरोबर, पी क्यू हे काय असणार आहे म्यू नॉट अपॉन 4 पाय आय अपॉन परपेंडिक्युलर डिस्टन्स काय एच आहे, कारण का मगाशी पण एच होतं, तोच पोर्शन आपण कन्सिडर करतोय. सो साइन अगेन पहिला अँगल किती 30 डिग्रीचा, दुसरा किती 30चा, सो साइन 30 प्लस साइन 30 किती झालं, साइन 30 ची व्हॅल्यू हाफ, म्हणजे हे हाफ आणि हे हाफ, सो व्हॅल्यू किती झाली म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय अपॉन ए, हाफ प्लस हाफ दॅट इज 1, हे झालं बी डॅश पी क्यू, बरोबर. आता एक पी क्यू एक हा एका वायरचा कट केलेला पोर्शन आहे, असे 6 वायरचं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन हे काय कट पोर्शन मुळे और स्मॉल वायर मुळे हे किती होतील 6 टाइम्स म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय अपॉन ए, बरोबर आहे. हे टोटल आपलं किती झालं होतं जेव्हा फुल कन्सिडर केलं होतं आपण, एवढं हे झालं होतं कट पोर्शनचं हे आहे. तर मग नेट किती असणार आहे बी नेट, हे असणार आहे, ह्याला जर आपण 1 म्हणलं आणि याला जर आपण 2 म्हणलं तर 1 मायनस 2 फुल मुळे किती झालं होतं, आणि त्यात कट, कारण काय इथं स्टार मध्ये हा हे पोर्शन नाहीच आहे, कट केलेलं आहे, त्यामुळं याच्यातनं हे मायनस करावं लागेल. सो B1 किंवा इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 हे करा. ह्याच्यामध्ये कॉमन काय मिळतंय बघा 6 इंटू म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय अपॉन ए, हे कॉमन आहे, राहिलं काय इथं √3 मायनस 1, हे मायनस हे केल्यानंतर याच्यामध्ये हे कॉमन काढा, त्यामुळे इथं एक 1 येईल. मायनस का करायचं आहे, कारण इथला पोर्शन कट केलेला आहे. 6 का घेतलं, कारण असे 6 पोर्शन आहेत, 2 ट्रायंगलचे 6 साइड्स 6 वायर्स कन्सिडर केले होते, त्यामुळं हे इक्वेशन असेल तुमचं √3 मायनस 1, जे की आहे आपलं ऑप्शन बी. सो ऑप्शन बी इज करेक्ट. थँक्यू व्हेरी मच.